मार्केट सारखे व्हेज मोमोज आणि चटणी तयार करा घरच्या घरीच. व्हेज मोमोज बनवण्यासाठी गाजर, कोबी, सोयाबीन, पनीर यासारख्या भाज्या वापरतात, जे पौष्टिक असतात. रेसिपीमध्ये कणिक मळून त्यात बारीक चिरलेल्या भाज्या भरून वाफेवर शिजवतात. त्याचे फायदे हे घरगुती असल्यामुळे आरोग्यदायी, पोटासाठी हलके आणि चवीला स्वादिष्ट असतात. ज्यामुळे मैद्याऐवजी तुम्ही रवा वापरून किंवा भरपूर भाज्या घालून ते अधिक पौष्टिक करता येतात. किंवा तुम्ही कणकेचा सुद्धा वापर करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे मी सर्व गाजर, कोबी आणि सिमला मिर्च मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. फूड प्रोसेसरमध्ये महत्वाची टीप म्हणजे सर्व भाज्या खूप बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि भाज्या चिरून झालेल्या आहेत. आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे चमचाभर आणि भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती. आता हे बघा तेल घातलेलं आहे मोठ्या चमचा भरून. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण इकडे पीठ पण मळून ठेवलेलं आहे. इथे मैद्याचे केलेले आहे, त्याऐवजी तुम्ही कणकेचे सुद्धा करू शकता. ह्याप्रमाणे तुम्ही भाज्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत. सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. यामध्ये भाज्या भरपूर असल्यामुळे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे आणि मुख्य म्हणजे हे आपण वाफवून घेतो, त्यामुळे सर्वांसाठीच हे पौष्टिक आहे. आणि आता ह्या भाज्या हे बघा ह्या तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. एकदम अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत. चांगल्या हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या आहेत. जास्त पण अशा शिजवायच्या नाही, पण हाय फ्लेमवरती एक 5-7 मिनिटं तरी त्यातलं पाणी सगळं आटलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत, शिजवून घ्यायच्या आहेत फ्राय. आणि त्यामध्ये घातलेलं आहे आता हे बघा फ्राय झालेलं आहे. त्यात घातलाय टोमॅटो सॉस, साधारण 1-2 चमचे घातलेला आहे. पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे सॉस घालून एखाद मिनिटभर. वास खूप छान येतोय. आता त्यानंतर चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि मिरपूड घातलेली आहे. एक चिमूटभर साधारण घातलेली आहे. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा भाज्या अशा सॉफ्ट झालेल्या आहेत आणि मिश्रण अगदी कोरडं झालं पाहिजे. आता यामध्ये घातलेला आहे गरम मसाला आणि अर्धा चमचा साधारण घातलेला आहे. चाट मसाला आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे चांगलं मिश्रण. हे बघा अशा पद्धतीने भाज्या वाफून झालेल्या आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं, त्यामुळे पुन्हा चांगले परतून घ्यायचं आहे. भाज्या चांगल्या परतून होत आहेत तोपर्यंत इकडे आपण पीठ मळून घेऊया. यामध्ये तुम्ही कणकेचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी मैदा वापरलेला आहे. यामध्ये साधारण 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. एकदम सॉफ्ट मळून घ्यायचं आहे, आपण करंजीला मळतो त्याप्रमाणे. आणि आता ह्याच्या एक पोळी लाटून एकसारख्या येण्यासाठी मी वाटीने त्याच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा 1.5 चमचा सारण भरून कळ्या पाडून घ्यायच्या आहेत एक साइडनी अशा प्रकारे. आणि हे सर्व असं चिमटीने दाबून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर लागतात आणि नक्की तुम्ही करून बघा. हे बघा असं दाबून घ्यायचं आहे. तयार झालाय आपला हा व्हेज मोमो.
यामध्ये तुम्ही पनीर किंवा तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. दुसरीही आता पोळी लाटून घेत आहे मी. दुसरा करून दाखवते. अशा प्रकारे एकच मोठी पोळी लाटून घ्यायची. म्हणजे काय होतं, की आपले मोमोज एकसारखे येतात. वाटीने हे अशा पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि कडेला चांगलं पातळ लाटायचं आहे. म्हणजे मोमोज अगदीच चवीला एकदम छान लागतात. आता इथे पुन्हा एकदा भरून दाखवत आहे. दुसरा 1.5 चमचा सारण घातलेलं आहे. आता पुन्हा चिमटीने असं दाबून घ्यायचंय कडेने. आणि ही दुसऱ्या पद्धतीने दाखवते. हे असं पण तुम्ही करू शकता. बोटाने थोडं थोडं दुमडत जायचं आहे. हा पण मोमोज छान असं दोन्ही बाजूनी दाबून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हे बघा अशा पद्धतीने हा एक असा वेगळा मोमोज आपला तयार आहे. असं पॅक करून घ्यायचं आहे. दुसरा पण मोमोज हा तयार झालेला आहे. खूप छान टेस्ट लागते. एकदा नक्की तुम्ही करून बघा. आणि संडेसाठी हा मेनू किंवा तुम्ही तुमच्या घरी कुणी पाहुणे येणार असतील तरी तुम्ही करू शकता. मोमोज आपले सगळे मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. स्टीमरमध्ये आधीच मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये सर्व मी हे असे ठेवून घेत आहे. चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं. त्यावर मोमोज ठेवून घेत आहे. आणि एक 10 ते 15-20 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे आहेत. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आणि डाएटसाठी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे रेसिपी एकदम उत्तम आहे. हे बघा कसे एकदम पातळ आणि झालेले आहेत. चवीला तर एकदम जबरदस्त आहेत. व्हेज मोमोज आपले तयार झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. याऐवजी मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.